नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आज स्पेशल ह्या कार्यक्रमात सगळ्यांना मी वेलकम करतो. आणि आज मनसून, हा जो मनसून आहे, गोव्यात खूपशा लोकांचे आम्हाला प्रश्न आलेत, जे ऑनलाईनवरनं जेवढे प्रश्न आलेत त्या प्रश्नांच्या संबंधात आता ह्या प्रश्नाची उत्तरं राष्ट्र टी व्ही तुम्हाला डेफिनेटली देणार. मनसून हा जो प्रश्न आहे लोकांना गेले 1 महिना, म्हणजे नॉर्मली आम्हाला कसं असायचं की शाळा सुरुवात झाली म्हणजे पाऊस पडायचा, आणि मला वाटतं ह्या वेळेला शाळा सुरू होऊनसुद्धा शाळा परीक्षेकडे पोचायला लागली तरीसुद्धा पाऊस नाही आहे. तो हा एक कॉमन प्रश्न होता. ह्या प्रश्नानंतर आम्ही कॉन्टॅक्ट करायचा विचार केला IMDला, आणि नंतर IMDहून आम्हाला जो रिस्पॉन्स मिळाला म्हणून आज आमच्या स्टुडिओत आहेत नहुष कुलकर्णी, जे डिरेक्टर आहेत IMDचे, ते आमच्या स्टुडिओत आले. नहुष सर, तुम्हाला वेलकम टू द शो. नमस्कार सर. सर, मनसून जसं आम्ही म्हणतो की दरवेळेला मनसून वेळेवर येतो, आणि हे कसं आहे, प्रेडिक्शन IMDकडनं आता खूप लोकांपर्यंत पोचायला लागले. सोशल मीडियाच्या माध्यमातून लगेच लोकांच्या व्हॉट्सअपवर ते पोचतं की आज पाऊस येणार, उद्या पाऊस येणार नाही. आणि आधी आपल्याला असं की शाळा सुरू झाली म्हणजे पाऊस आला. सो आता बेसिकली ह्यावर्षी खूप लोकांना टेन्शन आहे, म्हणजे भाग खूप आहे. लोकांना म्हणतात की पुढे पाऊस पडेल, नाही पडेल, किती पडेल, पाणी मिळेल, नाही मिळेल, हे सगळं प्रश्न आहे. पण आता पुढे जायच्या आधी सगळ्यात स्ट्रेट प्रश्न म्हणजे 70% असं ऐकायला आले की 70% डेफिसिट आहे पाऊस. हा कसा काय, आणि ह्यावर्षी असं का झालं आहे? नमस्कार. सर्वप्रथम राष्ट्र टी व्हीचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद की त्यांनी आम्हाला IMDला एक प्लॅटफॉर्म केला की ज्यांच्या माध्यमातून आपण बोलू शकू की IMDचं एक वैज्ञानिक काम काय असतं, आणि जे काही लोकांच्या मनातले शंका कुशंका आहेत पावसाबद्दलच्या त्यांना आपण ॲड्रेस करू शकू. पहिला जो आपण प्रश्न विचारला की यावेळेचा 70% मान्सून का डिफिशियंट, तर आपण सुरुवातीला असं बघायला पाहिजे की मान्सून जो आहे हा मान्सून एक प्रकारचे वारे आहेत, आणि हे वारे पाऊस घेऊन येणारे वारे आहेत. आता जून महिन्यामध्ये -70 डेफिशियंट म्हणजे जवळजवळ फक्त आता 200 mm पाऊस मिळालेला आहे कम्पेअर टू 500 mm जिथं मिळायला पाहिजे होता. आता ही सिच्युएशन येते का, तर याला आपण आपल्या नॉर्मल भाषेमध्ये क्लायमॅटिक व्हेरिएबिलिटी म्हणू. म्हणजे जर समजून घ्यायचं झालं तर शाळेचं उदाहरण जसं आपण घेतलं तर 8वीच्या मुलाला मागच्या वर्षी 70% पडले, 9वीत जेव्हा गेला तेव्हा त्याला 90% पडले, 10वीला गेला तेव्हा त्याला 50% पडले. सो त्या मुलाचा परफॉर्मन्स जर बघितला तो 40, 50, 80 याच्यामध्ये तो फिरला. मान्सूनचं पण तसंच आहे. ही क्लायमॅटिक व्हेरिएबिलिटी जेव्हा येते तेव्हा कधी कधी ती नंबर ऑफ अनसर्टनिटीज बरोबर येतो. मग त्याला आम्ही आमच्या भाषेत काय म्हणतो की अबो नॉर्मल, बिलो नॉर्मल का नॉर्मल रेनफॉल. मागच्या वर्षी जाऊन उदाहरण घेऊ. मागच्या वर्षी आपण काय म्हणलं होतं की पाऊस हे अबो नॉर्मल असेल. सो अबो नॉर्मल पाऊस म्हणजे काय की ज्या याच्यामध्ये जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये आपल्याकडं पावसाची जी स्थिती आहे, पाऊस असेल तो चांगला असेल. फक्त गोव्यापुरता नाही, पूर्ण भारतभर. आता भारतामध्ये सुद्धा आपण आयसोलेटेड काय की वेगवेगळे होमोजिनियस रिजन केलेत. गोवा हा त्याच्यामध्ये कुठे येतो, गोवा हा त्याच्यामध्ये कोस्टल झोनमध्ये येतो. जो कोस्टल झोन जो कशासाठी फेमस आहे किंवा कशामध्ये त्याचं वैशिष्ट्य काय आहे की ज्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. आजचं आपण उदाहरण घेऊ. आजच्यामध्ये आज दिवसभरात किती पाऊस व्हायला पाहिजे माझ्या गोव्यावरती, आज दिवसभरामध्ये 40 mm पाऊस व्हायला पाहिजे, बरोबर. आता आपला होतोय किती, 10 mm. सो ही जी डिफिशिट वाढत गेलेली आहे, आणि त्या डिफिशिट गेल्यानंतर जो 70% कमी होण्याचा प्रभाव असा होता की मान्सूनचं आगमन आपल्यावरती झालं 5 जूनला. 5 जून ते आजचा 22 जूनपर्यंत जनरली आपल्याला असे इव्हेंट्स काय मिळतात की जिथं आपल्याला 100 mm रेनफॉल मिळतो, 50 mm रेनफॉल मिळतो. पण असे इव्हेंट आपल्याला मिळाले नाहीत. असे आपल्याला 1-2च मिळाले. जिथं आपल्याला 7-8 मिळायला पाहिजे होते ते फक्त 1-2 मिळाले. त्यानंतर आपला 5 दिवसाचा ड्राय स्पेल गेला. याच्यामध्ये होतं असं की जेव्हा उत्तरेकडचे म्हणजे राजस्थानकडचे जे ड्राय विंड्स येतात, ज्या वाऱ्यांमध्ये मॉइश्चर नाही आहे, ते हबी कोणावरती होतात, जे अरेबियन समुद्राकडनं जे वारे येतात त्यांच्यावरती ते हबी होतात, स्ट्रॉंग होतात, आणि ते त्यांना पूर्णपणे विकन करतात. मग येणारा मान्सून आहे, मान्सून समुद्रात आहे, मान्सून आपल्या भागावरती पण आहे, पण तो स्ट्रॉंग नाही आहे. आणि तो स्ट्रॉंग नसल्यामुळे त्याचं जे पावसामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे, जे आपल्याला मॉइश्चर मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे. परिणामी आपल्याला काय होतं, 1 mm 5 mm असा पाऊस मिळतो, जोच मागच्या वर्षी जर बघितला तर या काळामध्ये आपल्याला 50 mm 70 80 mm मिळत होता, तो मिळत नाही. हा त्याच्यामागचं. पण हे आधी असं होत नव्हतं, आता का असं होतं? आधी होत होतं. आता होत होतं, आधी होत होतं. आपण एवढा डिले होत होता आधी पण. आपण 2023चं उदाहरण घेऊ. 2023 मध्ये मान्सून आला 10 जूनला, बरोबर. 10 जून नंतर जेव्हा तो आला तेव्हा त्यावेळी सुद्धा जवळजवळ 20 तारखेला आपल्याकडे 165 mm पाऊस झाला होता. सेम सिच्युएशन 2026 सारखेच. पुढं तो 10 दिवसामध्ये त्यांना असं रिकवर केलं की ज्याच्यामध्ये आपण फक्त -30 डिफिशियंट राहिलो. म्हणजे 70%चे डिफिशियंट म्हणजे +40 डिफिशियंट त्यांना कव्हर केलं. म्हणजे ॲट द एंड ऑफ द मंथ जवळजवळ आपल्याला 700 mm पाऊस मिळाला. सो
ही जी क्लायमॅटिक व्हेरिएबिलिटी 19ची मी जसं आता 23चं उदाहरण दिलं किंवा 19मध्ये झालं होतं किंवा याच्यामध्ये प्रत्येक मान्सून हे खूप एक वेगवेगळे वैशिष्ट्य घेऊन येतो. ओके. आपल्या इथं झालं असं की ते 24, 25, 26, 24, 25 या काळामध्ये आपल्याकडे इतका जास्त पाऊस झाला, त्यामुळं कमी पाऊस होणाऱ्याची जी वर्ष होती ती कोस्टल स्टेशनवरती जनरली कमी असतात. तर हे घाबरण्यासारखी गोष्ट नाही, इट्स नॅचरल. इट्स नॅचरल. मान्सून कुठेही जात नाही. मान्सून आधी येत होता, मान्सून येत जाईल आणि मान्सून पुढे भविष्यात पण येत जाईल. हीच आहे. सो त्याचा परिणाम काय एन्व्हायरमेंटला किंवा काहीतरी चेंजेस झाले, ग्लोबल वॉर्मिंग झाले, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत्या असं काही नाही. सो दिस इज रेग्युलर सेटअप. मान्सून हा रेग्युलर सेटअप आहे, पण हे ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंजचा याचा इम्पॅक्ट हा मान्सूनवरती होतो. कसा होतो? मान्सून मी जसं आपण म्हटलं की वारे घेऊन येतात. ग्लोबल चॅलेंज, ग्लोबल वॉर्मिंग होतंय का? तर ग्लोबल वॉर्मिंग होतंय. क्लायमेट चेंज होतंय का? क्लायमेट चेंज होतंय. आता त्याचा उगीच रिपोर्टमधला बाऊ करण्यापेक्षा तुमच्या आणि माझ्या लाईफवरती त्याचा काय परिणाम होतो हा जनरली सगळ्या लोकांना समजून घ्यायचा असतो. त्याचा परिणाम डायरेक्टली असा होतो की हवेमधली जी आर्द्रता असते किंवा हवेमधली मॉइश्चर आहे किंवा हवेमधली पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ही या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं, हवेची मॉइश्चर म्हणजे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जास्त झाली. परिणामी जेव्हा मान्सून पावसामध्ये त्याचं रूपांतर होतं तेव्हा छोट्या कालावधीमध्ये आपल्याला 120 किंवा 130 mm पाऊस मिळतो. तुम्ही केदारनाथचं उदाहरण घ्या किंवा जे लँडस्लाइड्स होतात किंवा छोट्या छोट्या भागावरती आपण जर बघितलं क्लाउड बस्ट होतो किंवा छोट्या भागावरती आपण जर गेलो तर अचानकच 80 mm पाऊस आपल्याला एक अर्ध्या तासात मिळाला. ही जी इव्हेंट्स आहेत हे द्योतक आहे आपलं क्लायमेट चेंजचं आणि ग्लोबल वॉर्मिंगचं. ओके. तुमचे तापमान वाढल्यामुळे काय झाले, हवेमध्ये विरळता आली त्यामुळे तापमान त्याचं पाणी धरण्याची क्षमता वाढली. सो हे जे चॅलेंजेस आहेत हे चॅलेंजेस असण्यापेक्षा या चॅलेंजेसला ॲक्सेप्ट करून आपल्याला पुढं कसं जाता येईल आणि याचा प्रभाव कसा करता येईल याच्यासाठी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्याला याचं रूपांतर आपल्याला क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर किंवा क्लायमेट स्मार्ट वेदर पर्सन किंवा क्लायमेट स्मार्ट पर्सन याच्याकडे आपल्याला जावं लागेल. आता हे सगळी लोक झेन्झी स्पेशली या सगळ्या गोष्टी फार फास्ट होत आहेत, ऑनलाईन होत आहे आणि नवीन काहीतरी आपल्याला ऐकायला मिळालं म्हणजे ला निनो किंवा ते एल निनो हा काय प्रकार आहे आणि काय एक्झॅक्टली ह्याचा इम्पॅक्ट मनसूर होतो? आज सगळ्यांना आता ला निना आणि एल निनो हे खूप टर्मिनॉलॉजी खूप हे झाली एकदम फेमस. ला निना एल निनो हे काय, हे सगळे ग्लोबल ड्रायव्हर्स आहेत आपल्या मान्सूनचे असं आपण धरून चालू. पॅसिफिक ओशनमधलं, सेंट्रल पॅसिफिक ओशनमधलं जेव्हा एक छोटासा रिजन आहे त्याला आपण 3.4 रिजन असं म्हणतो, त्या रिजनवरचा सी सरफेस टेम्परेचर समुद्राचं तापमान हे वाढलं की तिथून काय होतं, हे टेम्परेचर वाढल्यानंतर मान्सूनचे जे येणारे वारे आहेत ह्या मान्सूनच्या येणाऱ्या वाऱ्यांची जी स्पीड आहे किंवा त्या मान्सूनचा जो क्षमता आहे ती कमी होते आणि ती क्षमता कमी झाल्यावरती भारतासारख्या रिजनवरती त्याच्यावरती ॲडव्हर्स इम्पॅक्ट होतो आणि मान्सूनची गती कमकवते आणि पाऊस कमी होतो. हे एक जनरल कोरिलेशन आहे. जेव्हा भारतावरती पाऊस कमी होतो तेव्हा ऑस्ट्रेलिया भागावरती पाऊस वाढतो. सो त्याचं एक रिव्हर्स कोरिलेशन पण आहे. सो ला निनाच्या काळात विरुद्ध परिस्थिती होती. सी सरफेस टेम्परेचर हे ऑब्झर्व टेम्परेचरपेक्षा कमी असतं. सो त्यावेळी काय होतं, ह्या मान्सून वाऱ्यांची स्ट्रेंथ जास्त असते, याच्यामध्ये जेट स्ट्रीम पण असतात किंवा जमिनीपासून ते जवळजवळ एक 15 किलोमीटर 20 किलोमीटरवरती जे वारे वाहणारे असतात जे या खालच्या वाऱ्यांना घेऊन जातात पुढं, त्यांची सुद्धा गती वाढते. सो हे जे ग्लोबल फॅक्टर्स आहेत यांच्यामुळं मान्सून इम्पॅक्ट आपल्यावरती कसा होतो, काय होतो हा आपण ठरवतो. पण याच्यामध्ये एक पण आपल्याला बघून घ्यायला पाहिजे, एल निनो असेल ला निना असो, त्यांचं रिलेशन किंवा त्यांचं कोरिलेशन हे छोट्या रिजनमध्ये आपल्याला लावता येत नाही. त्यांचं आपल्याला लार्ज रिजनवरती लावावं लागतो. म्हणजे एल निनोचा किंवा ला निनाचा इम्पॅक्ट भारतावरती काय होईल हे कोरिलेशन किंवा हे जास्त स्टडी महत्वाचे. स्टेट लेवल किंवा असं स्टेट लेवल याच्यावरती त्याचं स्किल कमी होतं. कारण जर बोर्डाची परीक्षा वेळी 10 शाळा असतील तर एखादा पेपर समजा टफ निघाला तर 10 शाळेतल्या मुलांपैकी कुठल्या तरी एका शाळेतल्या मुलांचं पर्सेंटेज कमी होतं, कुठल्या एका मुलांचं पर्सेंटेज जास्त असतं. सो आपण ओव्हरऑल म्हणू शकतो की ऑन अन ॲव्हरेज एक पेपर टफ निघाला म्हणून काय झालं की बाबा हा पेपरचा रिझल्ट कमी आला. पण पर्टिक्युलरली सगळ्याच लोकांचा रिझल्ट कमी आला का तर नाही. आमच्या हवामानशास्त्राच्यामध्ये असं झालं की मान्सून समजा एल निनो किंवा त्याचा इम्पॅक्ट असेल तर नॉर्थ ईस्ट रिजनमधली जी स्टेट आहे तिथं पाऊस वाढतो बरेचसे, बरोबर, किंवा परतीचा पाऊस तमिळनाडू रिजनवरती वाढतो. पण जो मेन पाऊस आहे, जे कोस्टल स्टेशन आहेत किंवा सेंट्रल इंडिया आहे किंवा जे ड्राईड झोन आहेत तेलंगणा वगैरे याच्यावर त्याचा इम्पॅक्ट जाणवतो किंवा ब्रेक पिरियड येतात, हा त्याचा इम्पॅक्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे जे प्रेडिक्शन आपण करतो, प्रेडिक्शन आता IMD खूप वेळा आपल्याला रोज ॲज अ चॅनल आम्हाला त्यांचे अपडेट तुमचे मिळत असतात. ते प्रेडिक्शन खूप वेळा ते
प्रॉपर होत नाही प्रेडिक्शन, किंवा बाहेर आपण बाहेरच्या देशात बघतो की त्यांचे ॲक्युरेट प्रेडिक्शन होतात. हे का टेक्निकल इश्यू असतो का, हे हवामानाचे एवढे फास्ट चेंजेस होतात की आपल्याकडे ते इक्विपमेंट नाही आहेत, काय नेमकं काय प्रॉब्लेम असतो? जनरली भारत हा असा देश आहे, आपण फक्त समजून घेऊ, भारत आपला कसा देश आहे, उत्तरेकडे हिमालय आहे, त्याच्या शेजारी वाळवंट आहे, इकडं समुद्र आहे, तिन्ही बाजूला खाली समुद्र आहेत, मध्ये अरवलीच्या रांगा आहेत, वरती सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वताच्या बाजून जर ईस्ट कोस्टला गेले तर छोट्या टेकडीच्या रांगा आहेत. आपल्याला नॉर्थ ईस्ट रिजन सारखा असा एक प्रदेश आहे जिथं पूर्णपणे मॉइश्चर एरिया झोन आहे. इतकी विविधतापूर्ण नटलेला भारत देश आहे. आणि हा आहे आपल्या ट्रॉपिकच्या इथं, ट्रॉपिकच्या वरती 5 डिग्रीच्या वरती आपण जरा वरती पुढे गेलो तिथं. आता या रिजनचं वैशिष्ट्य असं आहे की या रिजनमध्ये मॉइश्चर जे असतं किंवा या रिजनमधली जी क्लायमॅटिक व्हेरिएबिलिटी ही प्रचंड जास्त असते. मान्सून फोरकास्टिंगचा अर्थ असा आहे की जे हवेतले वेगवेगळे म्हणजे जे वेदर पॅरामीटर्स आहेत त्यांना फिजिकल इक्वेशनमध्ये आपण कन्वर्ट करतो. आणि फिजिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर जे रूपांतरित सूत्र तयार होतं त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं डायनॅमिक मेट्रोलॉजी वगैरे याच्यामध्ये बघतो. त्या रूपांतर करून जो फोरकास्ट इश्यू केला जातो त्याला आपण मान्सूनचे क्लायमॅटिक मॉडेल्स असं म्हणतो. आता जेव्हा परदेशात आपण बघतो, परदेशातल्या ज्या सिस्टीम असतात या ॲडवेक्शन ड्रिव्हन असतात. म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त म्हणजे याच्यामध्ये जनरली आपण समजून घेण्याच्या भाषेत काय करायचं आहे, ट्रेन एका स्टेशनपासून ए स्टेशनपासून बी स्टेशनला गेली, यांना फक्त मॉनिटरिंग करायचं की ए स्टेशनपासून बी स्टेशनमध्ये जाताना त्याला फक्त फॅक्टर बघायचे. सो त्यांना फक्त ॲडवेक्शन म्हणजे त्यांना फक्त मॉनिटरिंग करायचं आहे वेदर सिस्टीम कशा जात आहेत, कारण तिथलं क्लायमेटच तसं आहे. भारतासारख्या ठिकाणी तसं नाही. क्लायमॅटिक व्हेरिएबिलिटीमुळं आणि जे रिजनल फॅक्टर्स इतके जास्त आहेत, मेट्रोलॉजिकल फॅक्टर्स, त्याच्यामुळे प्रत्येक इक्वेशन हे चॅलेंजिंग बनतं. आणि ते इक्वेशन चॅलेंजिंग बनल्यानंतर प्रत्येक दिवसाची म्हणजे आजच्या दिवसावरती जो पुढच्या 7 दिवसाचा फोरकास्ट इश्यू केला जातो, पुढच्या 2 दिवसामध्ये त्याच्यात बदल होतो आणि त्या बदलाला कॉन्स्टंट धरून पुढच्या 7 दिवसाचा फोरकास्ट आपल्याला दिला जातो. जर हे एवढं सोपं भारताचं फोरकास्ट असतं किंवा ट्रॉपिकल रिजनचं असतं तर जे वेस्टर्न रिजनमधले जे वेदर मॉडेल्स त्या भारतामध्ये काम केले असते, पण त्यांना पण या भारतामध्ये काम करता येत नाही. भारतासारख्या देशात इट इज द चॅलेंजिंग, इट इज अ चॅलेंजिंग आणि इट इज अ नॅशनल चॅलेंजिंग. हा, नॅशनल चॅलेंज. इथेच असं नाही आहे, सगळीकडे फोरकास्ट चेंज होत राहतं. फोरकास्ट चेंज पण 24 तासाच्या आत तुम्ही जे देऊ शकता ते प्रेडिक्शन प्रॉपर असतं की तिथे पण चॅलेंजिंग असतं? त्याच्यावर चॅलेंज. त्याच्यामध्ये तुमची मॉडर्न इक्विपमेंट काम करतात. जसं रडार आहे, त्याचं सॅटेलाइट इमेजेस आहेत. आपण इतकी छान प्रगती केली आहे की आपण सध्या जेव्हा 2024मध्ये आपण पूर्ण भारतभर 65 रडार लावत आहोत. रडारचं काम असं आहे की रडारच्या माध्यमातून तुम्हाला क्लाउड्स कुठं आहेत, कुठल्या रिजनवरती आहेत हे तुम्ही 1-2-3 तास आधी सांगू शकता. आपल्या गोवा रिजनवरती सायक्लोन मॉनिटरिंग स्टेशन आहे, त्याच्यामध्ये रडार्स आहेत. या रडारच्या ह्याच्यातून आपण 500 किलोमीटरच्या रेंजवरती सांगू शकतो की क्लाउड्स कुठं आहेत. त्याचा वापर आपण ऑपरेशनसाठी करत असतो, नॉट ओन्ली फॉर द मेट्रोलॉजिकल पर्पज. हे सगळे आपल्याला एव्हिएशन सेक्टरसाठी सुद्धा काम करत असतात. सो हे वेगवेगळे त्याचे ॲप्लिकेशन असतात. सॅटेलाइट इमेजेस आहेत, सॅटेलाइट इमेजवरून आपल्याला कळत असते की सध्या क्लाउडची पोझिशन काय आहे. सो ही प्रगती आहे किंवा ही जी आपण मॉडर्नायझेशनकडे जात आहोत वेदरच्या दृष्टिकोनातून, याच्या दृष्टिकोनातून, त्याला पण या सगळ्यांचा परिणाम म्हणून भारताचं आपल्या सध्या जे वेदर फोरकास्टिंग स्किल आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आता आपण करत आहोत प्रत्येक मान्सूनच्या ह्याच्यात. आता तुम्ही एवढी टेक्नॉलॉजी सांगितली आणि 2024 नंतर एवढं झालं आहे. आता तुम्ही एव्हिएशनचा जो पार्ट म्हटला, अजित पवार साहेबचा जो इन्सिडेंट झाला, तुम्हाला त्याच्यात एव्हिएशनमध्ये तुमचा IMDचा किती महत्त्व आहे, म्हणजे तुमचं रोज हे एव्हिएशनमध्ये तुमचं काम किती महत्त्वाचं असतं? एव्हिएशन सेक्टर जर बघितला किंवा हा जो दुर्दैवी इन्सिडेंट आपण जेव्हा बघितला तर जिथं जिथं एअरपोर्ट आहे तिथं तिथं मेट डिपार्टमेंट आहे. आणि जो प्रवासी ट्रॅव्हल करतोय, जो प्रवासी सुखरूप उतरतोय त्याच्यामध्ये मेट डिपार्टमेंटचं सुद्धा खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. जेव्हा आपण पाहिलं किंवा त्याच्यामध्ये बसतो तेव्हा बसण्यापूर्वी सुद्धा हवामान कसं आहे याची पूर्ण जानकारी, पूर्ण माहिती ही पायलटकडे दिली जाते. पुढच्या अर्धा तासामध्ये काय होणार आहे किंवा पुढचं वरती प्रत्येक जमिनीपासून ते 15 किलोमीटरपर्यंत वाऱ्याची स्थिती काय आहे, तिथलं टेम्परेचर काय आहे हे जाण्यासाठी मार्ग, टर्ब्युलन्स आपण जे म्हणतो, आम्हाला टर्ब्युलन्स जाणवला किंवा हे जाणवला, त्या टर्ब्युलन्सची स्थिती काय आहे, प्लेनमध्ये जेव्हा अनाऊन्स करतात की टर्ब्युलन्स आहे, हे सगळं IMDकडे कनेक्ट. ही सगळी IMDची माहिती पायलट मार्फत किंवा ATC मार्फत पूर्णपणे उड्डाण होण्याच्या पूर्वीपासून ते उड्डाण होण्यानंतर तिथं असते. आणि तिथं 24 तास प्रत्येक अर्ध्या तासामध्ये आपल्याला त्यांना हवामानाची माहिती द्यावी लागते. आणि जोपर्यंत हवामानाची माहिती अनुकूल नाही, आपण बऱ्याचदा ऐकतो की फ्लाईट डायव्हर्ट झाली किंवा फ्लाईट उतरली नाही किंवा याच्यावर लोकांना त्याचा त्रास होतो. पण त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून किंवा जेव्हा विमान एखादं लँडिंग होत असतं तेव्हा तिथं जर व्हिजिबिलिटी नसेल किंवा ते विमान उतरण्याच्या स्थितीमध्ये जेव्हा प्रवाशांना काही जर धोका असेल तर त्यावेळी सेफ कॉल घेऊन त्यांना दुसऱ्या एखाद्या एअरपोर्टवरती उतरलं जातं.
सो ही विजिबिलिटी आहे का, हे विमान उतरण्याच्या स्थितीमध्ये हवामानाची परिस्थिती आहे का, किंवा याच्यामध्ये पावसाचं जास्त प्रमाण आहे का, फॉग जास्त आहे का, हे सगळं प्रमाण यांना आपण ATCला किंवा यांच्या माध्यमातून देत असतो. सो हे खूप इम्पॉर्टंट असेल, म्हणजे IMDच्या शिवाय तर मला वाटतं फ्लाईट टेक ऑफच नाही करू शकत हे सगळे तुमच्या इन्स्ट्रक्शन शिवाय. विदाऊट IMDच्या या इन्फॉर्मेशन आपण फ्लाईट टेक ऑफच नाही करू शकणार. किंवा प्रेशर किती आहे हवेचं, प्रेशर किती आहे, हवेची जर विरळता असेल हवेमध्ये, तर विमानानं कुठं लँड केलं पाहिजे. जर विमानानं एकदम पुढं टचिंग झोनच्या पुढं समजा लँड केलं तर तो रनवे क्रॉस करून सुद्धा जाऊ शकतो. सो हवेची विरळता किती आहे, प्रेशर किती आहे, पायलट कंटिन्युअस कनेक्टेड असणारच IMDच्या ह्याच्यासाठी. त्यासाठी त्यांना कनेक्ट राहावंच लागतं. सो त्यानुसार प्रवासामध्ये सामान सुद्धा किती भरायचं. जे आपण बघतो की लगेज बऱ्याचदा ते सांगतात की यावेळी लगेज अलाउड केलं नाही, किंवा आपलं जर जास्त लगेज असेल तर दुसऱ्या फ्लाईटच्या माध्यमातून पाठवतात. सो त्यामुळे काय होतं की समजा हवेची घनता जास्त असेल तर त्यांना फ्युएल कन्झम्पशन जास्त असतं. हे सगळे इकॉनॉमिक्स आहेत की किती करायला पाहिजे, किती कपॅसिटी घ्यायला पाहिजे, किंवा कुठल्या काळामध्ये उतरायला पाहिजे, की एखाद्या रिजनमधली समजा क्लायमेटिक फॅक्टर संध्याकाळी 9 नंतर वगैरे समजा खराब असेल, की जस्ट एस्पेशली नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये जिथं खूप जोरात फॉग येतो. सो त्यावेळेमध्ये त्यांचे फ्लाईट ऑपरेशन अशा पद्धतीने मॅनेज करतात की त्यांचं प्रवाशांचं सेफ लँडिंग व्हावं. सो मेट डिपार्टमेंट, एव्हिएशन सेक्टर हे सगळे एक स्टेक होल्डर प्रमाणे, एक टीम प्रमाणे काम करत असतात. डेफिनेटली एव्हिएशनमध्ये तर मोठाच भाग दिसला. बाकी आपण जर एक वेदर रिपोर्ट म्हणतो आणि तो प्रेडिक्शन वर्क खाली झालं तर ठीक आहे, पण एव्हिएशनमध्ये रिस्क अजिबात घेऊ शकत नाही, कारण मिनिट टू मिनिट अपडेट खूप इम्पॉर्टंट असते आणि प्रवाशांचा पूर्ण 200-300 लोक त्यांच्या पायलटच्या हातात असतात. डेफिनेटली कमिंग बॅक टू वेदर, आपण आता प्रेडिक्शन वगैरे त्याच्यावर बोलतो, त्याप्रमाणे शेतकरी हा एक मोठा भाग आहे आणि हे शेतकरी कम्प्लिटली IMDवर डिपेंड असतात की पाऊस पडणार. आधी होतं की ऊन आणि पाऊस असं ढगात बघून ते आपली शेती करायचे, पण आता तांत्रिक एवढं सगळं वाढलेलं आहे. तर हे तुम्ही कसं बघता की शेतकऱ्याने IMDकडे कसं बघायला पाहिजे, आणि तुमच्या रिपोर्टवर समजा रिपोर्ट कुठेतरी वर खाली झाला IMDचा तर शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं. सो कसं काय तुम्ही बघता ह्या शेतकऱ्यांकडे ॲज IMD डिपार्टमेंट? हवामान विभाग किंवा शेतकरी हे आधीपासूनचं एक अतूट नातं आहे, आणि शेती ही हवामान आधारितच होते. म्हणजे जनरल प्रत्येकाचे आपल्या पूर्वजांनी सुद्धा आपले जे शेतीचं जे नियोजन केलेलं आहे ते हवामानाच्या नुसारच केलेलं आहे. आणि आत्ता सध्याच्या युगामध्ये जसं आपण मगाशी बोलताना क्लायमेट चेंज बोललो आणि मगाशी ग्लोबल वॉर्मिंग म्हणलं, याच्यात सगळ्यात जास्त त्रास होतोय हा शेतकऱ्यांना. आणि हा जो इम्पॅक्ट आहे याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला क्लायमेट स्मार्ट हे व्हायलाच लागेल. आणि क्लायमेट स्मार्ट शेतकरी, आता तरुण शेतकरी जे येत आहेत हे क्लायमेट स्मार्ट आहेत, आणि याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजी हाताळता आली पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हवामान विभाग काय म्हणतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला हवं आहे की माझ्या शेतावरती किंवा माझ्या बांधावरती किती पाऊस पडणार आहे, किंवा माझ्या गावामध्ये किती पाऊस पडणार आहे. आणि सध्या टेक्नॉलॉजी किंवा सध्याच्या आपल्या भारताच्या हवामानानुसार प्रत्येक गावावरचा अंदाज नाही दिला तरी आपल्याला जो मिळणारा गायडन्स आहे किंवा आपल्याला जो माहिती मिळते आहे तालुका स्तरावरती किंवा ब्लॉक स्तरावरती, त्याचं रूपांतर मी माझ्या शेतीमध्ये कसं करू शकतो. कारण जो आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे, पाऊस हा कुठलेही गाव म्हणून पडत नाही. पावसाला पॉलिटिकल बाउंड्रीज नाही आहेत, फरकच नाही पडत. पाऊस हा अर्धा कर्नाटकात पडतो, अर्धा महाराष्ट्रात पडतो, अर्धा गोव्यात पडेल, अर्धा इकडं याच्यात पडेल. सो जसं एक साधारण आपण जेव्हा विमानातनं प्रवास करतो, जर आपण विमानाच्या खिडकीतनं सुद्धा खाली बघितलं तर आपल्याला कळतं का मी कुठल्या रिजनवरनं चाललोय. पावसाचं तसंच आहे, म्हणजे त्याला तो इरिस्पेक्टिव्ह पॉलिटिकल बाउंड्रीज आहेत. आणि जेव्हा तो फोरकास्ट इश्यू केला जातो तेव्हा त्याला ह्या पावसाचं पॉलिटिकल बाउंड्रीजमध्ये रूपांतर करताना ते चॅलेंजेस येतातच. मग कधी कधी अर्धा जिल्हा कव्हर होतो, कधी अर्धा जिल्हा नाही कव्हर होत. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला जे मॉडेल्स इंडिकेशन मिळतात त्यानुसार फोरकास्ट इश्यू करावा लागतो. सो परिणामी जेव्हा पावसाचं शेतीचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला दीर्घकालीन, त्यानंतर मध्यमकालीन कसं करता येईल याच्यावरती भान द्यायला लक्षात ठेवावं लागेल. जेव्हा भारत मौसम विभाग आपल्याला सांगतो की यावेळेचा पाऊस हा कमी असेल, तेव्हा आपल्याला कॅश क्रॉपकडे किंवा जे पाणी जास्त घेणारे आहेत त्यांच्या पिकांकडे जाता येणार नाही. कारण जी आपल्याला दुबार लागवड म्हणतात किंवा जी शेतीचा खर्च आहे तो सध्या अफाट आहे. आणि त्याच्यातनं म्हणजे त्याच्यातनं वाचणं किंवा तो खर्च समजा आपण मॅनेज करू शकलो तर परिणामी आपण त्याच्यामध्ये फायदेशीर शेतीकडे जाऊ शकतो. सो शॉर्ट ड्युरेशन जेव्हा भारत मौसम विभाग सांगत असतो की बाबा यावेळीचा पाऊस कमी आहे किंवा यावेळी पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे, त्यानुसार आपल्याला पिकांचं नियोजन करू शकतो. आपण डायव्हर्सिफिकेशन फार्मिंगकडे जाऊ शकतो. समजा एक क्रॉप नाही झालं तर दुसरा. सोबत कृषी विभाग सारखं आपल्याकडं अतिशय सुंदर विभाग आहे जो आपल्याला म्हणजे प्रत्येक बांधावरती मदत करणार आहे की कुठल्या पद्धतीचं क्रॉप करावं, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला त्यावेळी असतं. हॉर्टिकल्चर विभाग आहे, सोबत वेगवेगळ्या स्कीम्ससुद्धा आहेत.
आणि या सगळ्यांचा वापर करून यांत्रिकरण आहे, या सगळ्यांचा वापर करून आपल्याला शेतीचं नियोजन कसं करता येईल. सोबत ज्या ड्राय स्पेल जेव्हा आपण सांगत असतो की पुढचा 15 दिवसाचा ड्राय स्पेल आहे, त्यानुसार पाण्याचं नियोजन कसं करावं. आणि या सगळ्या नियोजन करताना जसं ICR आहे, म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, त्यांचे स्टेशन्स हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. सो या सगळ्यांच्या ज्ञानाचा वापर करून जर आपण शेतीकडे बघितलं, हा दीर्घकालीन अंदाज झाला. मध्यमकालीनमध्ये सुद्धा आपण शेतीचं नियोजन, म्हणजे पुढची माझी खुरपणी कधी करू शकतो मी, किंवा मला समजा पावसाचं आता IMD म्हणते की पुढचे 5 दिवस लाईट रेनफॉल किंवा अजून पाऊस नाही आहे आपल्याकडं, तर या काळामध्ये मी एक इरिगेशन देऊ शकतो का, किंवा मला इरिगेशन वाचून ठेवू शकतो का, सध्या गरज आहे का पाण्याचा वापर. कनेक्टेड टू IMD त्यांना राहा, म्हणजे ती अपडेट कंटिन्युअस बघायला पाहिजे किंवा ते कनेक्ट राहायला पाहिजे. कनेक्ट नाही तर या गोष्टी म्हणजे दुसऱ्या लाईनवर जाऊ शकतात. बऱ्याचदा आपण निराशाजनक होतो. मला एक दिसतं की म्हणजे यांचे अंदाज म्हणजे आमच्या नाही कामाला येणार आहे, किंवा असे थोडेसे एक निराशाजनक भावनेकडे बघितलं जातं, किंवा जुन्या चष्म्यातूनच बघितलं जातं की आता यांचे अंदाज नाही आपल्याला कामाला. पण जर आत्ताच्या घडीमध्ये बघितलं, किंवा जे आपण सध्या IMDची जी कायापालट झाली आहे, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून किंवा वेगवेगळे ग्लोबल मॉडेल्स वापरून किंवा वेगवेगळे एक अप्रोच आणून, सो त्यामध्ये IMD हे बिकम इज मोर रिलेव्हंट नाउडेज. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जाताना या अंदाजाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. तर तुम्ही जेव्हा आम्ही म्हणतो शेतकरी म्हणतो, तो शेतकरी कनेक्टेड टू IMD असायलाच पाहिजे. पण हा शेतकरी ह्या वर्षीचं काय प्लॅन असू शकतं, तुम्ही काय सांगू शकता? ह्या वर्षी पाऊस जसा जरा डिले झालेलाच आहे, सो ह्या वर्षीच्या जे शेतकरी आपले रोप लावले, आम्ही आता फार्मागुडीमध्ये एक बातमी पण केली की शेतकऱ्यांनी खूप लावलेले तवशे लावलेले होते आणि काय लावलं, त्यांना पाणीच नाही आहे, मग ते खालनं टँकर घेऊन जात आहेत. पण मला वाटतं की त्यांनी पण तो विचारच केला नसेल, कारण आणि शेती लावली अफाट. सो आता ज्या लोकांनी शेती लावली आहे किंवा जे लोक आता शेती लावणारे आहेत, त्यांच्यासाठी काय तुमचं असेल की त्यांनी काय करायला पाहिजे? आपल्याकडे ही परिस्थिती जेव्हा 5 जून नंतर जी आजची या वर्षाची आपण म्हणतो 5 जून नंतर जी परिस्थिती आली, त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याकडे नव्हतं. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या बुलेटिनच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून आपण असं म्हणत होतो की यावेळी आपल्याकडं कुठलेही हेवी रेनफॉल इव्हेंट्स नाही आहेत सध्याच्या याच्यामध्ये, आणि जो पाऊस पडेल तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित होता. त्यानंतर जो 5 दिवसाचा ड्राय स्पेल आपल्याकडं आला, आणि जेव्हा 18 तारखेमध्ये जर आपण म्हणतोय की 22 तारखेमध्ये पावसाचं पुन्हा एकदा आगमन होतंय, आणि त्यानुसार आपण म्हणतो, आणि आज सुद्धा 22 तारखेचं आपण असं म्हणतोय की पुढं कन्सिस्टंट आपला पुढचा आठवडा हा पावसाचा चांगला स्वरूप आहे, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला चांगला रेनफॉल मिळेल, जो शेतीसाठी पूरक असेल. ओके. सो याच पूर्ण अंदाजामध्ये जेव्हा आपण बघतो, तर यामध्ये सगळं शेतीचं नियोजन दडलेलं आहे की कसं करायला पाहिजे. जनरली असं होतं की बिईंग कोस्टल स्टेशन, याच्यामध्ये एक आपली अंडरस्टँडिंग आहे की आमच्या भागामध्ये पहिल्या जूनमध्ये पाऊस येईल, तो सातत्य राहील आणि पुढं जाईल. ही गेली 1-2 वर्ष झालं. सो याच्यामुळे शेतकऱ्यांचं असं मानसिक नियोजन असंच होतं की या पद्धतीने करावं. याच्यामध्ये लेबरचं नियोजन जून जुलै ठरलेला असतो पाऊस, ठरलेला असतो. पण हा जो ड्राय स्पेल येतो, आणि जेव्हा हवामान विभाग सांगत सुद्धा असतो, तेव्हा या दृष्टिकोनात एखादं नियोजन केलं, किंवा मगाशी याच भागामध्ये समजा आपण एखादं इरिगेशन समजा त्या प्लॅन्टला देऊ शकलो, किंवा ते एक लाईफ सेव्हिंग इरिगेशन म्हणतो त्या क्रॉपच्या दृष्टिकोनातून, त्याचा फायदा हा पुढच्या नियोजनाला आपल्याला चांगला होतो. जेव्हा आपण आता म्हणतोय की 18 तारखेला पुढच्या 4 दिवस आपण सांगितलं की 22 पासून मान्सूनची प्रगती पुन्हा होईल, आणि जर आपण बघितलं आता आपल्याला 57 mm काणकोणला वगैरे पाऊस पडला. सुरुवातीला आपल्याला लाईट मध्यम स्वरूपाचं शेती. सो यावर्षी पाऊस तसा होईल, म्हणजे मान्सून तसा येईल, आणि विचार करण्यासारखी गोष्ट नाही किंवा चिंता करणं की पाऊस 15 दिवस होईल आणि मग बंद होईल किंवा पाऊस असणार नाही, असं काही नाही. यावर्षी सुद्धा पाऊस जसा आधी असायचा तसा पाऊस कंटिन्युअस या 2-3 महिन्यात पुरेसा सारखा पाऊस होईल. पाऊस का होईल, जेव्हा बिलो नॉर्मल रेनफॉल आपण म्हणतो की 90% पाऊस होईल, 90% ऑफ द ऑल इंडिया रेनफॉल, याचा अर्थ असा असतो की भारताचं ॲज अ ॲव्हरेज जर बघितलं तर 87% पाऊस हा जून ते सप्टेंबरच्या काळात होतो. 87 सेंटीमीटर. आता 87 सेंटीमीटरच्या 90% पाऊस आपल्याकडे अपेक्षित आहे पूर्ण भारत ॲज अ होल. आता जर गोव्याच्या भाषेमध्ये जर आपल्याला गोव्यासारखं कोस्टल स्टेशनमध्ये जर आपल्याला ते ट्रान्सलेट करायला झालं, किंवा एखाद्या स्टेटच्या दृष्टिकोनात आपल्याला ट्रान्सलेट करायचं, तर याचं ट्रान्सलेशन असं होईल की आपल्याकडे बिलो नॉर्मल रेनफॉल सांगितलेलं आहे, याचा अर्थ आपल्याकडं हेवी रेनफॉल इव्हेंट्स म्हणजे कसे 120 mm पाऊस पडला, 150 mm पाऊस पडला, असे इव्हेंट्सची कमतरता असेल.
पण आपल्याकडं जे 30-40 एमएमचे होणारे पाऊस आहेत त्याचं दृष्टिकोन त्याचं म्हणजे घाबरायची distribution गरज आहे. नाही. घाबरायची बिलकुल गरज नाही. की पाऊस व्यवस्थित होईल. आता शेतकरी स्पेशली आणि बाकी लोकांसाठी हे रोजचे जे अपडेट्स आहेत किंवा लोकांना कनेक्टेड राहायला पाहिजे IMDसाठी, तर कुठे टाईम टू टाईम बघायला मिळेल स्पेशली? आपण सोशल मीडियावरती फेसबुकवरती आहोत, ज्यावरती रेग्युलरली अपडेट्स दिले जातात. आपण ट्विटरवरती आहोत, इन्स्टावरती आहोत. यासोबत आपली ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे mosam.gov.in/goa वेबसाईट आहे. यासोबत सचेत नावाचं आपलं जे ॲप, सचेत नावाचं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे, ज्याच्यामध्ये आपण एक स्टेक होल्डर आहोत. हे सर्वात एक छान ॲप असं आहे की ज्याच्यामध्ये IMD हे इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर आहे. म्हणजे IMDची जी हवामानाची जी इन्फॉर्मेशन असते ही आपण त्या रिजनवरती कुठं पाऊस पडेल याची प्रत्येक 3 तासामध्ये किंवा जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा ती माहिती 24 तास देत असतो. कंटिन्युअस अपडेट कंटिन्यू 24 तास देत असतो. आणि ती माहिती तुमच्या मोबाईलवरती सचेत ॲप जेव्हा डाउनलोड करतो तुमच्या मोबाईलवरती माहिती येते की समजा मला गोवा रिजनवरती साऊथ गोव्याची माहिती पाहिजे. सो त्या रिजनवरती तुमच्या गोव्यावरती पॉपअप ऑटोमॅटिक येतो की या रिजनवरती लाईट टू मॉडरेट रेनफॉल होणार आहे. मला वाटतं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण लोकांना जी भीती असते की पाऊस असेल नसेल, पाऊस येणार नाही येणार, या सगळ्या गोष्टीसाठी हा ॲप मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. जाता जाता मला वाटतं आमचा वेळसुद्धा संपलेला आहे. त्याच्या आधी तुमचा मेसेज काय असेल स्पेशली फॉर गोवन्स इन ऑल ओव्हर इंडिया पीपल हू आर वॉचिंग यू टुडे? आपल्याला क्लायमेट स्मार्ट व्हावं लागेल आणि क्लायमेट स्मार्ट हीच पुढच्या कुठल्याही व्यवहाराची, कुठल्याही बिझनेसची क्लायमेट स्मार्ट आपण असो कुठल्याही इरिस्पेक्टिव्ह रिजनमध्ये जेव्हा हवामानाचे अंदाज किंवा हवामानाची साक्षरता आपण झालो आणि त्यांचं ट्रान्सलेशन करायला शिकलो की नक्की हवामान विभागाला म्हणायचं काय आहे. हवामान विभाग तुम्हाला जसं अपेक्षित आहे ती माहिती देण्यासाठी सक्षम जरी नसेल सुद्धा त्यांच्याकडे जी असलेली इन्फॉर्मेशन आहे ती माझ्यासाठी कशी रिलेव्हंट आहे आणि त्याचा मी माझ्या क्षेत्रामध्ये कसा वापर करू शकतो हे केलं तर नक्कीच त्या क्षेत्रामध्ये हवामान विभाग त्याची प्रगती करण्यासाठी एक ड्रायव्हर म्हणून किंवा एक त्याचा मार्गदर्शक किंवा एक त्याचा मित्र म्हणून काम करायला सदैव तयार आहे. डेफिनेटली मला वाटतं सर खूपशी माहिती तुम्ही या छोट्याशा अर्ध्या तासाच्या आत खूप आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. तुम्ही वेळ दिलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याच्यासाठी धन्यवाद. सो तुम्ही पाहिली की ही माहिती मला वाटतं पुरेशी नाही आहे, पण मला वाटतं जसं इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलं आहे सर आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲपवर जावा, ऑनलाईन जावा, फेसबुक, ट्विटर, सोशल मीडिया तर आहेच आणि ह्याच्यात तुम्ही जर कनेक्टेड राहाल तर मला वाटतं स्पेशली शेतकऱ्यांसाठी की तुम्ही हे सगळे डिजिटल इंडिया जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कनेक्टेड असाल तर तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करायला भेटेल आणि तुमची शेती व्यवस्थित ह्यावर्षी करायला मिळेल. आणि जे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला प्रश्न विचारते मला वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरांनी डेफिनेटली दिलेली आहे. असेच इंटरव्ह्यूज घेऊन आम्ही परत तुमच्या पुढे येईल. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं चॅनल राष्ट्र TV.